नमस्कार. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलूया जी ब्रह्मांडातील सर्वात नाट्यमय आणि विनाशकारी घटनांपैकी एक आहे. म्हणजे जेव्हा एक प्रचंड तारा एका महाकाय कृष्णविवराच्या तावडीत सापडतो. चला तर मग या कॉस्मिक ड्राममध्ये जरा डोकावून पाहूया. सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया. आपल्या ब्रह्मांडाच्या जन्मानंतर म्हणजे बिग बँग नंतर सगळ्यात मोठा, सगळ्यात शक्तिशाली स्फोट कोणता असेल? कधी विचार केलाय? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या चर्चेच्या केंद्रस्थानी घेऊन जाईल. तर या कॉस्मिक नाटकाची दोन मुख्य पात्र आहेत. एक आहे प्रचंड मोठा तारा आणि दुसरा आहे एक अतिविशाल कृष्णविवर. आणि जेव्हा हे दोन महाकाय एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा जे काही घडतं ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचं असतं. तर हे एक्स्ट्रीम न्यूक्लिअर ट्रान्झिएंट किंवा ENT नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा प्रचंड मोठा स्फोट आहे जो एका ताऱ्याला गिळंकृत करतो. हे तेव्हा घडतं जेव्हा तो तारा एका सुपरमॅसिव्ह कृष्णविवराच्या इतका जवळ जातो की त्याची प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती त्या ताऱ्याला अक्षरशः फाडून टाकते. बरं, तर ही सगळी गोष्ट सुरू कशी होते? तर सगळी कथा सुरू होते एका ताऱ्याच्या प्रवासापासून, जो हळूहळू एका अतिविशाल कृष्णविवराच्या इतक्या जवळ जातो की तिथून परत येण्याचा कोणताही मार्ग उरत नाही. पण एक मिनिट, ही घटना कुठल्याही साध्यासुध्या ताऱ्यासोबत घडत नाही. नाही. यासाठी लागतो एक खास म्हणजे प्रचंड मोठा तारा. आणि तो आकार किती मोठा असतो? तर आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या कमीत कमी 3 पट. हो, बरोबर ऐकलं. आपल्या सूर्यापेक्षा तिप्पट मोठा. एवढा महाकाय ताराच असा विनाशकारी स्फोट घडवू शकतो. आणि जसजसा हा महाकाय तारा त्या कृष्णविवराच्या जवळ जाऊ लागतो तसतसं ते कृष्णविवर आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या जाळ्यात त्याला ओढायला लागतं. आणि ही एक अशी पकड आहे की ज्यातून सुटका होणं जवळजवळ अशक्यच आहे. आणि मग सुरू होते ती प्रक्रिया जिला एक खूप विचित्र पण अगदी अचूक नाव दिलंय, स्पॅगेटिफिकेशन. आणि इथेच त्या ताऱ्याचा अत्यंत नाट्यमय आणि तितकाच भयानक अंत होतो. हे ऐकायला एखाद्या सायफाय सिनेमातलं वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. कृष्णविवराचं प्रचंड गुरुत्वाकर्षण त्या ताऱ्याला अक्षरशः फाडून टाकतं. चला, ही प्रक्रिया थोडी सोपी करून समजून घेऊया 3 टप्प्यांमध्ये. पहिला टप्पा, तारा धोकादायकपणे कृष्णविवराच्या जवळ येतो. दुसरा टप्पा, कृष्णविवराची गुरुत्वाकर्षण शक्ती ताऱ्याला ताणायला सुरुवात करते. म्हणजे कसं की ताऱ्याच्या जवळच्या भागाला जास्त जोर लावून खेचतं आणि दूरच्या भागाला कमी. आणि तिसरा, अंतिम टप्पा, ह्याच खेचाखेचीत तो तारा लांबवला जातो, त्याचे तुकडे होतात आणि तो नष्ट होतो. तर गंमत अशी आहे की गुरुत्वाकर्षणाचा हा जो परिणाम आहे ना, तो ताऱ्याच्या प्रत्येक भागावर सारखा नसतो. कृष्णविवराच्या जवळचा भाग जास्त खेचला जातो, दूरचा कमी. आणि यामुळेच तो तारा अक्षरशः एखाद्या स्पॅगेटीच्या धाग्यासारखा असा लांब ताणला जातो. आणि म्हणूनच या प्रक्रियेला स्पॅगेटिफिकेशन असं म्हणतात. किती विचित्र नावे नाही का? बरं, तारा तर नष्ट झाला, पण गोष्ट इथेच संपत नाही. उलट इथून तर खरी सुरुवात होते ऊर्जेच्या एका महाप्रचंड स्फोटाची. ताऱ्याच्या नाशातून एवढी ऊर्जा बाहेर पडते की ती संपूर्ण आकाशगंगेला काही काळासाठी उजळवून टाकू शकते. आणि ही जी प्रचंड ऊर्जा आहे ती बाहेर फेकली जाते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या रूपात. म्हणजे प्रकाश, एक्स-रे आणि इतर प्रकारचे तरंग. आणि हेच रेडिएशन आहे जे आपले शास्त्रज्ञ दुर्बिणीतून पाहतात आणि मग नोंद घेतात की हो, एक ENT घटना घडली आहे. पण एक प्रश्न पडतो की ताऱ्यांच्या बाबतीत अशा घटना नेहमीच घडतात का? किंवा ब्रह्मांडातील इतर घटनांच्या तुलनेत ENT नेमकं वेगळं कसं आहे? चला, हे समजून घेऊया. ENTची तुलना बऱ्याचदा केली जाते टायडल डिसरप्शन इव्हेंट किंवा TDEशी. दोन्हीमध्ये तारा नष्ट होतो, पण फरक खूप मोठा आहे. TDE म्हणजेच टायडल डिसरप्शन इव्हेंट्स हे जरा जास्त कॉमन आहेत आणि तुलनेने लहान कृष्णविवरांसोबत घडतात. पण ENT हे खूपच दुर्मिळ आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर जर TDE ही आकाशात चमकणारी वीज असेल तर ENT हा एखाद्या शतकातून एकदा होणारा ज्वालामुखीचा महाउद्रेक आहे. ते मोठ्या आकाशगंगांमध्ये होतात आणि त्यात सामील असतात प्रचंड मोठे महाकाय कृष्णविवर. ठीक आहे, ही एक प्रचंड मोठी आणि विनाशकारी घटना आहे हे तर कळलं. पण याचा अभ्यास करून आपल्याला काय मिळणार आहे? शास्त्रज्ञांसाठी हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण या घटना आपल्याला ब्रह्मांडाची काही सर्वात मोठी रहस्य उलगडायला मदत करतात. याला असं समजूया
की ENT म्हणजे निसर्गानेच तयार केलेली एक प्रयोगशाळा आहे. एक अशी लॅब जिथे भौतिकशास्त्राचे असे नियम पाहायला मिळतात जे आपण पृथ्वीवर कधीच तयार करूच शकत नाही. इथे निसर्ग स्वतःच टोकाच्या परिस्थितीत प्रयोग करत असतो. तर या नैसर्गिक प्रयोगशाळेतून शास्त्रज्ञांना नेमकं काय शिकायला मिळतं? बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात पदार्थ कसे वागतात हे प्रत्यक्ष पाहता येतं. यातून आइन्स्टाईनच्या सिद्धांतांची पुन्हा एकदा चाचणी होते. शिवाय कृष्णविवराच्या अगदी जवळ काय घडतं याचा अभ्यास करून आकाशगंगा कशा तयार झाल्या, कशा वाढल्या हे समजायला मदत होते. आणि हो, या प्रचंड ऊर्जेच्या घटनांमधून आपल्याला ब्रह्मांडाच्या जन्माबद्दलचे काही धागेदोरेही मिळू शकतात. म्हणजेच काय, तर एका ताऱ्याचा विनाश जरी वरवर पाहता एक दुःखद घटना असली तरी त्याच्या त्या अंतातूनच आपल्याला ब्रह्मांडाबद्दल नवीन ज्ञान, एक नवी दृष्टी मिळते. एका अर्थाने विनाशातूनच ज्ञानाची नवनिर्मिती होते. आणि हेच आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन येतं. जर एका ताऱ्याच्या मृत्यूमागे इतकं मोठं ज्ञान दडलेलं असेल तर विचार करा, या अथांग ब्रह्मांडाच्या काळ्याकुट्ट अंधारात आणखी कोणती आणि किती अगम्य रहस्य आपली वाट पाहत असतील.